नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा। मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे। ते नमस्कारोनी आता अनिष्टमिष्ट मिश्रम च त्रिविधम कर्मण फलम भवत्यत्यागिनां प्रेत्य न तु संन्यासिनां क्वचित। ते सत्वशुद्धे साहाकारी गुरुकृपामृत तुषारे। सासिन्नलेनी ओसरे द्वैतदैन्य किंवा सासिन्नलेनी बोधे ओसरे द्वैतदैन्य। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने आपण श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 18व्या अध्यायाचा विचार करत आहोत। या अध्यायातला असा विषय प्रारंभ झालेला आहे की जो देहासक्त पुरुष आहे त्याच्याकडून कर्माचा सर्वथैव परित्याग होणं शक्य नाही, परंतु जो कर्माचं अनुष्ठान करून कर्मफलाचा परित्याग करतो त्यालाच पारमार्थिक अंगाने त्यागी असं म्हटलं जातं। देहासक्त पुरुष कर्माचा परित्याग का करू शकत नाही? त्याचं पहिलं कारण आहे की त्याच्या ठिकाणी कर्तेपणाचा अहंकार आहे, त्याला देहासक्त असं म्हणतात। आणि दुसरा भाव असा आहे की त्याला कोणतंही कर्म केल्यानंतर त्या कर्मापासून आपल्याला फल मिळावं अशी अपेक्षा आहे। आणि मग कर्म केल्यानंतर अवश्यंभावी त्याची 3 प्रकारची फलं भोगावी लागतात। कर्म केल्यानंतर कर्म नष्ट होतं, पण कर्माचा संस्कार मात्र राहतो। म्हणून एखादा व्यक्ती 100 यज्ञ करत असेल, 100 यज्ञ 50व्या वर्षी पूर्ण झाले आणि त्याचं आयुष्य 100 वर्षाचं असेल। आता 100 यज्ञ झाल्यामुळे त्याला इंद्रपद मिळणार आहे, पण ते लगेच मिळत नाही, त्याला पहिल्यांदा इथं मारावं लागतं। अर्थात 50 वर्षामध्ये 100 यज्ञ पूर्ण करणारा व्यक्ती यज्ञ नावाचं कर्म संपुष्टात येतं, पण त्या कर्माचा संस्कार सूक्ष्म रूपाने अंतःकरणात राहतो, त्यालाच अदृष्ट असं म्हणतात। आणि तेच अदृष्ट त्याला भावी जन्मामध्ये उपयोगाला पडतं। म्हणून कर्माचं फळ तात्काळ मिळत नाही, त्याकरता काही कालावधी जावा लागतो आणि कालावधी सगळीकडे जावा लागतो। आपण शेतकरी आहोत की नाही? काही शेतकऱ्यांनी जर आपलं बियाणं पेरलं तर काही जे पिकं असतात ते 2.5 महिन्यातच येतात, काही 4 महिन्यामध्ये येतात आणि काही वार्षिक येतात, काही ठिकाणी पंचवार्षिक येतात। कर्माचीच फळं आहे की नाही? ते फळं मिळतात, असा त्याचा प्रकार आहे। लगेचच्या लगेच कोणतंही फळ मिळत नाही आणि जर मिळालं तर ते फळ टिकतही नाही। कालेन परिपच्यन्ते कृषी गर्भादयो यथा असं म्हटलं आहे पंचदशीकारांनी। त्याच्यामध्ये काही काळ जावा लागतो की नाही? ज्ञानोबाराय म्हणतात, सुक्षेत्री आणि ओलटे बीजही पेरिले गोमटे तरी आलोट फळ भेटे परी वेळे की गा। एखादं क्षेत्र चांगलं आहे, वापसा साधलेला आहे, चांगल्या प्रकारचं दष्टपुष्ट बीजही त्यामध्ये पेरलं तर शेतीच्या व्यवसायामध्ये आलोट फळ भेटे हे खरंच आहे, पण त्यासाठी मात्र काही वेळ जावा लागतो। तसं कर्म केल्यानंतर कर्माचा संस्कार राहतो, पाप आणि पुण्याचा, आणि तो संस्कार भविष्यकाळामध्ये जीवाला फळ देतो। मानवी देहामध्ये केलेलं कर्म भविष्यकाळातल्या अनंत जन्माला उपयोगी पडतं। म्हणून मानवी देहामध्ये ते कर्माचा सिद्धांत नावाचं पुस्तक भेटते बघा, खूपच गोड आहे ते। आपण जशा प्रकारची कर्म करतो इतकं सूक्ष्मचिंतन त्यामध्ये दिलं आहे, खूप चांगल्या प्रकारचं। केलेलं कर्म हे भोगावंच लागतं आणि कर्माला भोगा वाचून सुटका नाही, फक्त एकाच पुरुषाला आहे, त्याला म्हणतात ब्रह्मज्ञानी महात्मा। जो कर्म करूनसुद्धा कर्माच्या ठिकाणचा अहंकार घेत नाही किंवा कर्मफलाच्या स्वादाची अपेक्षा करत नाही, न तु संन्यासिनां क्वचित, त्याला मात्र हे फल कधीही भोगावं लागत नाही। पण बाकी मात्र जीवाला देहानंतर पश्वादी योनीमध्ये जावं लागत असेल तर ते अनिष्ट फळ आहे। स्वर्गातल्या
इंद्रादिक देहाला जावं लागत असेल तर ते या अनुषंगाने इष्टफळ आहे. आणि त्यामध्ये पाप पुण्याची खिचडी होत असेल तर त्याला मिश्र किंवा मनुष्यत्व फळ असं म्हणतात. कर्म करताना बरं वाटतं पण फल भोगताना मात्र पारतंत्र्य आहे. काल तो आपण विचार केला की सुरुवातीला जेवताना बरं वाटतं पण जिव्हेच्या आहारी गेला की मग मरणाच्या प्रसंगाला सामोरं जावं लागतं. संचोराची मैत्री सुरुवातीला चांगली आहे पण अरण्य आलं की त्याचा घात होतो. किंवा वाईट स्त्रीचा संग सहवास सुरुवातीला बरा वाटतो पण पापाला कारण असल्यामुळे अंततोगत्वा दुःखाला कारण आहे. तसं कर्म शरीराच्या माध्यमातून करत असताना जी प्रसिद्धी प्राप्त होते ती बरी वाटते पण निधन झाल्यानंतर एकदम फळ प्राप्त होता आणि फलभोगाला मात्र टाळता येत नाही. ज्याप्रमाणे बलवान श्रीमंत सावकार आला त्याच्याकडून आपण कर्ज घेतलं असेल तर तो आपल्या हातून त्याचं ते परतावा घेतल्याशिवाय जसा जात नाही तसा प्राण्याला कर्माचा भोग स्वसामर्थ्याने लोटता येत नाही. पण तुम्ही असं म्हणाल की मग हरिपाठाचं प्रमाण आहे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरिकृपे त्याचा नाश झाला, हे कसं काय म्हणतात? तर त्याचे दोन कारणं आहे. म्हणजे एखाद्या भक्ताच्या कर्माचा हरीच्या कृपेने नाश होत असेल तर त्याचं पहिलं उत्तर आहे हरीच्या कृपेने नाश व्हावा असं त्याच्या कर्मात लिहिलेलं असतं. हे पहिलं कारण. हरीच्या कृपेने नाश व्हावा हे त्याच्या कर्मातच लिहिलेलं असतं, नाहीतर भोगल्याशिवाय सुटका नाही, पहिलं कारण. आणि दुसरी संगती आहे, नाश शब्दाचे अर्थ दोन होतात. एक नाश म्हणजे नष्ट होणं, दुसरा नाश शब्दाचा अर्थ तो बाद होणं. म्हणजे पदार्थ दिसत असतानाही सत्यत्व बुद्धी निघून जाणं. रज्जूवर सर्प दिसला आपल्याला, त्याचा काय होतो? बाद होतो, नाश होत नाही. नाश व्हायला तो सत्य नाही ना. जो जो पदार्थ व्यावहारिक सत्तेतला असतो त्याचा नाश होत असतो आणि जो जो मिथ्या असतो किंवा जो प्रातिभासिक सत्तेतला असतो त्याचा बाद होत असतो. नाहीतर मग गुरुवारी मारुती बाबा सांगत असतात, एका विद्यार्थ्याने विचारसागराचा पाठ ऐकला आणि पाठात त्याने ऐकलं की रज्जोज्ञानाने सर्पाची निवृत्ती होत असते. अरे पण भासलेल्या लोक अशी जमा झाली. त्यांनी विचारलं काय झालं? काय नाही म्हणे, या घरामध्ये फार मोठा भुजंग निघाला. असं त्याने लोकांना सांगितलं, दोरी घेऊन या. लोकांना वाटलं मांत्रिक वगैरे असेल, दोरीच्या माध्यमातून सर्पाला पकडून घेऊन जाईल. सगळ्यांच्या समोर दोरी धरली. बघा हे याला रज्जू म्हणतात. रज्जू ज्ञानाने सर्पाची निवृत्ती होते. झाली का? आता होत नसते. व्यावहारिक जो काही सत्य पदार्थ असतो त्याची नाही होत, मिथ्या पदार्थाची निवृत्ती होते. आणि म्हणून हरीच्या कृपेनं ज्ञान होतं आणि त्या ज्ञानाने जो प्रारब्धाचा भोग आहे त्याचा नाश होतो, याचा अर्थ बाद होतो. नाहीतर प्रारब्ध भोग देण्यात बलवान आहे आणि अध्यात्मविद्या मोक्ष प्रदान करण्यामध्ये समर्थ आहे. विद्येचं सामर्थ्य असं आहे जगाला मिथ्या समजणं आणि प्रारब्धाचं सामर्थ्य आहे सुखदुःखाचा भोग देणं. दोन्ही पण आपापल्या क्षेत्रामध्ये समर्थ आहे. प्रारब्ध जगाला सत्य ठरवत नाही आणि विद्या त्या प्रारब्धाचा कोणत्याही प्रकारे त्यामध्ये घडामोड करत नाही. म्हणून विद्या विद्येच्या ठिकाणी आहे, प्रारब्ध प्रारब्धाच्या ठिकाणी आहे. हे फळ जीवाला भोगावं लागतं, ज्ञानी पुरुषाला मात्र कर्माची फल भोगावी लागत नाही. उदाहरण अनेक प्रकारचे आपण पाहिले. पण मग जर आपण निष्काम कर्म केलं तर जे कर्माचं काम आहे सुखदुःख देण्याचं ते संपून जातं. ज्याप्रमाणे ते जाईचं पुष्प विकसित झालं की लगेच सुकून जातं. म्हणजे सुकणं हे त्याचं खरं स्वरूप आहे, विकसित होणं दिसण्यापुरतं आहे. तसं महात्म्याचं कर्म करणं हे दिसण्यापुरतं आहे, कर्माचा नाश होणं हे मात्र खरं आहे. एरवी जाती पुष्पांचे विकसने त्याची नाव जैसे सुकणे तैसे कर्म मिशे न करणे केले जिही. किंवा आपण पेरणी करता राखून ठेवलेलं बीज जर खाण्याच्या उपयोगाला आणलं तर वाढ करणारा शेतीचा व्यवसाय हा ज्याप्रमाणे खंडित होतो तसं ज्या पुरुषाने कर्म केलं पण कर्माच्या फलाचा परित्याग केला की त्याच्या कर्माचा जो काही व्यवसाय आहे तो बंद पडून जातो. एक प्रकारे त्याने फळत्याग केला
म्हणजेच कर्म खाऊन टाकलं आहे आणि म्हणून कर्माचं पुढचं काम संपून जातं. तेवी फळ त्यागे कर्माचे सारिले काम. इथपर्यंत आपण विचार केला. आता 259 क्रमांकाची ओवी आहे. अध्याय 18 259 क्रमांकाची ओवी. ते सत्वशुद्धी साहाकारे गुरु कृपामृत तुषारे सासिन नलेनी बोधे ओसरे द्वैत दैन्य. तेव्हा जगता भासमिशे स्फुरेति त्रिविध फळनाशे एत भोक्ता भोग्य अपैसे निमालेहे घडे ज्ञानप्रदान ऐसा संन्यास जया विरेशा तेची फळभोग सोसा मुकलेगा. इथे जर आपण पाहिलं ना तर इथे मात्र फार गोड चिंतन आहे बघा प्रत्येक ठिकाणी. अर्थात जर आपण 48 क्रमांकाची ओवी पाहिली, ऐसे त्रिविध या भागी कर्मफळ मांडलेशे जगी हे न सांडी तया भोगी सुदले आशा, ही एक ओवी. त्यानंतर या श्लोकाला प्रारंभाला असणारी एक ओवी, एरवी तरी धनंजया त्रिविधा कर्मफळा गायया समर्थ तेकी भोगावया जे न सांडी तिची आशा, ही एक ओवी. आणि आणखीन एक ओवी घ्या, सांगायला कामं येईल ना आपल्याला. आणखीन एक ओवी कुठं आहे? ज्ञानोबारा म्हणतात 56 क्रमांकाची, पैसाद्य साधन प्रकारे फळ भोगतो पसरे एवं गोविले संसारे अत्यागीते. या 3 ओव्यातून काय सांगायचं आहे? ज्यांच्या ज्यांच्या ठिकाणी कर्मापासून आपल्याला फळ मिळावं अशी आशा आहे ते सगळे कर्माच्या बंधनात सापडले जातात. आणि एकच व्यक्ती आहे की फळभोग सोसा मुकलेगा, ते मात्र मुक्त होतात. तो प्रकार इथं आहे. आता हे थोडंसं 2-3 ओव्या जे आहे ना, ह्या सगळ्या शास्त्राच्या सिद्धांताचं वर्म आहे. म्हणून थोड्याशा काय ह्या बारकाईनं आपण ऐकल्या पाहिजे. जर हे आपण वरती पाहिलं तर या ओव्यांचा अर्थ लागेल, आणि नाहीतर मग ते जर कळून घेतलं नाही तर मग त्याचा अर्थ एवढा काही स्पष्ट होणार नाही. फक्त थोडंसं बारकाईनं ऐकायचं. ज्याप्रमाणे आपण म्हणतो ना, एक तरी ओवी अनुभवावी, तर त्या आशा ओव्या अनुभवल्या पाहिजे. आता जो पुरुष नित्य नैमित्तिक कर्म करतो, ते कर्म करत असताना किंवा शास्त्रविहित आपल्या वाट्यात आलेलं यज्ञदाना दपातिक कर्म करतो, पण ते कर्म करताना कर्माच्या फळाची अपेक्षा ठेवत नाही आणि मी कोणीतरी करता आहे ही भावना ठेवत नाही. म्हणजे कर्तृत्वाचा मत आणि कर्मफळाचा आस्वाद याला कर्माचा बंध म्हणतात. आणि या दोन्ही गोष्टी ज्याने सोडलेल्या आहेत त्या कशा सोडायच्या? कर्म स्वतः चांगल्या प्रकारे आचरण करायचं आणि ते ईश्वराला अर्पण करायचं. तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी मनोनितीये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसाय तया. निष्काम कर्म केलं ना आपण, ते कर्म मनुष्याला सकाम असेल तर स्वर्ग नावाचं फळ देतं, आणि कर्म जर निष्काम केलं तर अंतःकरण शुद्धी नावाचं फळ देतं. जे कर्म फळ देण्यापासून थांबतच नाही. सकाम करा तर स्वर्ग नशिबात ठरलेलाच आहे, निष्काम करा तर अंतःकरण शुद्धी ठरलेली आहे. ज्ञानोबाऱ्या पाठीमागे सांगून गेलेत, मनशुद्धीच्या मार्गी जै विजयी व्हावे वेगी तै कर्म सबळा लागे आळसू न कीजे. तुम्हाला हे बघायला भेटेल बरं. बऱ्याचदा म्हणजे यातून कोणाची निंदा नाही करायची बरं, तात्पर्य फक्त लक्षात ठेवा. बऱ्याचदा आपण अध्यात्मातला प्रवास करतो, स्वतःला आपण पारमार्थिकही म्हणून घेतो, साधनाही करतो, पण बऱ्याचदा ती साधना आपली अहंकाराने प्रयुक्त असते किंवा कधीकधी कामभावनेच्या फळाने संयुक्त असते. आणि त्यामुळे बऱ्याचदा आपला खूप दिवसाचा कालावधी व्यतीत जरी झाला तरी अंतःकरण शुद्धी मात्र होत नाही. पण या उलट काही माणसांना परमार्थ माहिती नसतो, काही नाही, त्यांनी काही विचारसागर कधी वाचलेला नसतो किंवा कोणतं प्रवचनही ऐकलेलं नसतं, पण ते मात्र प्रामाणिकपणाने कर्माचं आचरण करतात. अशी कितीतरी उदाहरणं माझ्याही डोळ्यासमोर आहे की त्यांना सकाम निष्काम कर्म माहिती नाही, पण कर्माचरण करत असताना प्रामाणिकपणाने ते करावं अशी त्यांची मात्र संस्काराची भावना आहे.
असं म्हणावं लागतं की बऱ्याचदा त्या लोकांचे अंतःकरण आपल्यापेक्षाही शुद्ध असतात, आपल्यापेक्षाही. आणि अशी माणसं जर एखाद्या प्रवचनाला, कीर्तनाला, एखाद्या पाठाला आली ना, तर सगळा पाठ त्यांना पहिल्याच प्रयत्नामध्ये ग्रहण होतो, सगळा पाठ. का? त्याचं एकच कारण आहे की त्यांचं अंतःकरण शुद्ध आहे. आणि मग अंतःकरण शुद्धीशिवाय परमार्थामध्ये काही प्रयत्न करण्यामध्ये मग प्रयास होतात, मग प्रवास मात्र होत नाही. कष्ट खूप होतात पण समाधान मात्र मिळत नाही आणि मनुष्याला ते मान्यही होत नाही. एखाद्या मनुष्याचा जर अहंकार असेल ना, मी साधक आहे, मला कोणी शिकवूच नाही, असा जर त्याचा पूर्वग्रह दूषित अहंकार असेल ना, तर त्याला मग आपल्या चुका एक तर कळतही नाही आणि कोणी सांगितल्या मोठ्या माणसाने तो ऐकण्याच्या मानसिकतेमध्ये नसतो. सांगितलं तर तुम्हाला सांगू नको, मला काही एवढं कळत नाही का, एवढंही कळत नाही का, असं तो म्हणतो. आणि म्हणून अंतःकरण शुद्धीला महत्त्व आहे. निष्काम कर्माशिवाय अंतःकरण शुद्ध होतच नाही. म्हणून तर याच्यामध्ये आपण भक्तिशास्त्रामध्ये विचार केला तर अंतःकरण शुद्धीला 2 साधनं आहे. एक तर निष्काम कर्म करा, नाहीतर मग भगवंताची पराकोटीनं नामस्मरणाची भक्ती करा. या 2 उपायाशिवाय बाकी कोणते उपाय नाही. बराच कालावधी मनुष्याचा फिरण्यामध्ये जातो, व्यर्थच. म्हणून तर ज्ञानोबा म्हणतात ना, त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ होऊन जातं. आणि असा बराच कालावधी गेला ना, मनुष्याचा स्वभाव पण असा आहे, जर एखादी गोष्ट त्याला सहज सुलभ प्रयत्नाने मिळाली ना, तर त्याला वाटतं एवढं कसं का सोपंही राहील. त्याला असं खपून अगदी फार कष्ट खर्च करून आयुष्याचे 4-5 वर्ष निघून गेले आणि मग एखादं वर्म मिळालं की त्याला वाटतं आपण पुरुषार्थ केला आहे. नाहीतर परमार्थ एवढा सोपा असतो असं वाटतच नाही. बराच कालावधी गेला निघून की मग वाटतं हां आपण काहीतरी केलं आहे. तेही केलेलं स्वतःला सांगायचं नसतं, लोकांच्या नजरेत आणून द्यायचं असतं, एवढे वर्ष मी केलं आहे म्हणून मला हे मिळालं आहे. म्हणजे परमार्थ दाखविण्यासाठीच बऱ्याचदा जास्त असतो, समाधानासाठी नसतो. ज्याचा परमार्थ शांत सुखाय आहे त्याला जास्त नाही करावं लागत. ज्याला परकीय परमार्थ करायचा असतो ना लोकांच्या सुखासाठी, त्याला खूप करावं लागतं. मी त्या प्रश्नोत्तर मालिकेमध्ये काल वाचलं. एक उदाहरण फक्त त्याच अंगाने घ्या बरं का, सगळ्या अंगाने घेऊ नका. एखाद्या मनुष्याला स्वतःचा घात करायचा असेल तर नखही पुरेसं आहे, पण समोरच्या व्यक्तीचा नाश करायचा असेल तर सगळे शस्त्र आणि अस्त्र त्याला गोळावे करावे लागतात. तसं लोकाला प्रसन्न करायचं असेल तर मग सगळंच पाठ करावं लागतं. मग काही लोक संतवांग नाही पाठ करत का, लोक तेवढ्याने प्रसन्न होत नाही ना, मग कविता म्हणतात किंवा संत वाङ्मयाला सोडून बाकीचंच म्हणतात का, लोकाला प्रसन्न करायचं आहे. मनुष्याने लोकाला नाही, परमार्थामध्ये स्वतःला प्रसन्न करावं. ज्ञानोबरांची ओवी किती गोड आहे. तया स्वांतःकरण जिता सकळ कामोपशांता, परमात्मा परोता दूर नाही. दुसऱ्या लोकांची मनं आपण आयुष्यभर जिंकली तरी लोक नवीन निर्माण होतात. कोणाकोणाची मनं आपण सांभाळणार आहे. मनुष्याने स्वतःचं मन सांभाळावं. एकच ओळी पुरेशी आहे आपल्याला परमार्थामध्ये. तो काम सर्वथा जाई, जयाचे आत्मसंतोषी मन राही. तोच स्थितप्रज्ञ होय पुरुष जाणे. बस आपलं मन आपल्या आत्मस्वरूपामध्ये संतुष्ट असावं, काही लागत नाही. समाधान खूप जवळ आहे, खूपच. फक्त वर्म अंतरंगातलं कळालं पाहिजे. पण कळतच नाही. फार असं त्याला काय अब्दन म्हणतात. फार कालावधी निघून गेला की मग त्याला वाटतं आपण काहीतरी मिळवलं आहे. कर्माचरण केलं निष्काम तर त्याची अंतःकरणाची शुद्धी होते. या प्रवासातून सगळ्यांना जावं लागतं, सगळ्यांना. हा कोणाचा प्रवास आज अंतिम पायरीवर असेल तर कोणाचा पहिल्या पायरीवर असेल, कोणी मधल्या पायरीवर असेल तर कदाचित कोणी पायरीवरही नसेल. असाही प्रकार असू शकतो. पण प्रवास मात्र याच कर्माने होत असतो. म्हणून निष्काम कर्माचरण केलं की अंतःकरणाची शुद्धी, ईश्वराचा प्रसाद म्हणजेच वैराग्य प्राप्ती. वैराग्य प्राप्ती म्हणजेच अंतःकरण शुद्धी, आणि त्यालाच कर्मसाम्य दशा असं म्हणतात. ती प्राप्त झाली, जर आपलं भाग्य चांगलं असेल ना, तर आपल्याला जागृतीमध्ये सुद्धा श्रीगुरू भेटतील. पण पुढं सांगू का, जर आपल्या भाग्याचा उत्कर्ष असेल तर स्वप्नात श्रीगुरू जरी आले तरी तुकोबाऱ्यांसारखा आपल्याला अनुग्रह मिळेल. त्याच्या पुढं सांगू का, भागवत पंचदशीमध्ये आला आहे, जर आपल्या कर्माचरणाची आणखीन अधिकाराची योग्यता उंचावली तर आपल्याला भावी जन्मामध्ये मातेच्या उदरात जन्म प्राप्त होईल वामदेवाप्रमाणे.
किंवा भरताप्रमाणे आपल्याला 3 जन्म घ्यावे लागतील असंही होऊ शकतं. हे सगळं अधिकारावर अवलंबून आहे. पण ईश्वराच्या प्रसादाने श्रीगुरूंचे आपल्याला भेट होते. ते श्रीगुरू आपल्याला त्याच्या अधिकारानुसार अतुलित प्रमाण असणारं, अबाधित विषयाला विषय करणारं, ज्याला अबाधित अर्थाला विषय करणारं असं म्हणतात, एकदम शब्द प्रमाण अबाधित आहे ते. आणि त्या अपौरुषे शब्दराशी वेद प्रमाणापासून जेव्हा श्रीगुरू आपल्याला महावाक्यादिकांचा उपदेश करतात, तेव्हा उत्तम अधिकाऱ्याची वृत्ती मी देह आहे या भावनेला घालविते आणि मी ब्रह्म आहे अशा बोधाच्या आकाराला प्राप्त होते. अंतःकरणाची वृत्ती मी ब्रह्म आहे या पदावर आरूढ झाली तर तिचं पहिलं कार्य आहे मी देह आहे याला घालवणं. मी देह आहे या भ्रमाला घालवलं की मी ब्रह्म आहे ही सुद्धा वृत्ती निवृत्त होते. का? कारण तोही भ्रमच आहे. पण हे पुढचंही बरं, हे अलीकडंच नाही. नाही तर मग तुम्ही तर म्हणले ब्रह्मज्ञानसुद्धा भ्रम आहे, कशाला पाठ ऐकायचा? इतक्या लवकर मजल्यावर जाऊ नका. त्याचा पुढचा भाव ध्यानात ठेवायचा आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, तोच क्रम इथं सांगितलेला आहे. ते नाम ते कर्म जे फळ त्यागे कर्माचे सारिले काम, असं ते सर्वनाम घेतलं की ते कर्म असा अर्थ होईल. दुसरा एक पाठ आहे बघा, तया. असा तया पाठ घेतला की ज्या साधकाने फळ त्याग करून कर्माचं काम संपविलं आहे त्याला, तया म्हणजे त्याला, असे 2 अर्थ होतात बरं. पाठभेद घेतला की तया म्हणजे त्या साधकाला, आणि ते असं सर्वनाम घेतलं तर ते निष्काम कर्म काय करून देतं बघा पुढे. सत्वशुद्धी साहाकारी गुरुकृपामृत तुषारे सासिन्नलेनी ओसरे द्वैत दैन्य तेव्हा जगदाभास मिशे स्फुरेते त्रिविध फळनाशे एत भोक्ता भोग्या पैसे निमाले हे घडे ज्ञान प्रधान ऐसा संन्यास जया वीरेशा तेचे फळभोग सोसा मुकलेगा. या 3 ओव्यांचा एकत्र विचार आहे. सत्व हा शब्द अंतकरणाचा वाचक आहे आणि शुद्धी नाम शुद्धता, ज्या अंतकरणाची निष्काम कर्माचरणाच्या द्वारे परिपूर्ण शुद्धता प्राप्त झाली आहे. परमार्थामध्ये साह्य कोणाचं असावं माहिती आहे का? मनाचं. मनोराजा एक देहपुरी त्यासी नांदतू असे दोघे नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी का. हे परमार्थातले मित्र आहे. अंतकरण हे आपलं मित्र आहे. किंवा वीतरागते सारिका जोडून ठेवेला सखा तो आगवियाची भूमिका सवे चाले, हा परमार्थातला मित्र आहे. शत्रू कोण आहे? अहंकारम बलम दर्पम कामम क्रोधम परिग्रहम विमुच्य निर्ममो शांतो ब्रह्मभूयाय कल्पते, हे त्याचे मित्र आहे. बरं, भाव असा आहे बरं, हे शत्रू आणि मित्र बाहेरचे नाही, हे आतच आहे. बाहेरचे ओळखू येतात, आतले ओळखूच येत नाही, कारण ते जवळ आहे, लपलेले असतात. म्हणून त्याला ओळखणं महत्त्वाचं आहे. त्यापैकी सत्वशुद्धी साहाकारी, साहाकारी म्हणजे साह्याने, अंतःकरणाच्या शुद्धीच्या सहकार्याने मदतीने काय होतं, त्याच्या जीवनामध्ये ईश्वराची कृपा, ईश्वराच्या कृपेनं वैराग्य प्राप्ती आणि त्यानंतर गुरूंच्या कृपेचा योग प्राप्त होतो. साक्षात जे कारणत्व आहे ना ब्रह्मज्ञानाला, ते गुरुकृपेला सांगितलेलं आहे बघा. ते सत्वशुद्धी साहाकारी गुरुकृपामृत तुषारे, हे ते शेतीचं रूपक आहे. सामान्यपणाने आपल्याला जर पीक वाट्याला जर नाही आलं तर दुष्काळ पडतो की नाही. आणि जर आपल्याला पीक मोठ्या प्रमाणामध्ये मिळालं की आपल्या जीवनातलं दारिद्र्य नष्ट होतं. इथे ज्ञानोबा आहे पहिल्या अध्यायामध्ये सिंचन सांगतात आणि इथं तुषार सिंचन सांगतात. हे सामान्यपणे आपण पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की कुठे येत बघा. ते पहिल्या अध्यायातली ओवी कोणती? जाण तेने गुरु भजिजे तेने कृतकार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषते. तिथं आलं सिंचन आणि इथं आहे तुषार सिंचन. तुषारी आला ना शब्द हा.
ज्ञानेश्वरी सगळं येऊन गेलेलं आहे, फक्त पाहिलं पाहिजे. सत्वशुद्धी सहाकारी अंतकरणाच्या शुद्धीच्या सहाय्याने गुरूंची आपल्यावर कृपा होणं. गुरूंची कृपा काय बरं? श्री गुरूंनी आपल्याला उपदेश करणं हा खऱ्या अर्थाने त्यांच्या कृपेचा प्रसाद आहे. नाहीतर बाकीचे लोक म्हणतात आम्हाला श्रीमंती मिळाली, आमच्या गुरूंची आमच्यावर कृपा झाली. या सगळ्या कृपा नाशिवंत आहे. सद्गुरूंची खरी कृपा काय असेल तर आपल्याकडे काही नसतानासुद्धा ब्रह्मात्मबोध असणं ही आपल्या सगळ्यात मोठी कृपा आहे. ती कृपा करायला तयारच आहे, फक्त आपण आपली तयारी केली पाहिजे. गुरुकृपा ज्ञानोबाई श्रीमंत कसे आहेत बघा. सामान्यपणे नियम असा आहे, एखाद्या जर वृक्षाला पावसाचं पाणी मिळालं ना तर ते पावसाचं पाणीसुद्धा त्याच्याकरता अमृत असतं. आपण तुम्ही किती पाणी द्या खाली, पण त्या पिकाला फार प्रसन्नता मिळत नाही. पावसाचं थोडंही पाणी मिळालं की ते पिकाचे प्रफुल्लित टवटवीत होऊन जातात. सामान्य पाणी नाही, ज्ञानोबा म्हणतात अमृत तुषार. श्रीमंती आहे की नाही, श्रीमंती शब्दातून प्रकट होत असते. आणि ज्ञानोबा गुरुकृपेला अमृत तुषार म्हणतात. म्हणजे ज्याला गुरूंची कृपा हाच एक प्रकारचा अमृत तुषार प्राप्त झाला त्याच्यासारखा भाग्यवान दुसरा कोण असेल. याकरता गुरूंच्या कृपेचा अमृत तुषार व्हायचा असेल तर गुरुमेघ आहे. साधकाने कमीत कमी चातक तरी व्हावं. एवढा जरी प्रकार असला की चातकाचे कणवे मेघ पाणी येसे धावे, ते तर चराचर राघवे निवाले जेवी. गुरूंची कृपा हा अमृताचा तुषार वर्षाव आहे. तुम्ही तुषार पाहिला असेल, मी स्वतः पाहिला बरं का. तो ते प्रवासामध्ये आपल्याला दुसरं काय काम आहे, फक्त पाहायचं, तेच काम आहे तर सांगायला. मोठ्या प्रमाणात जर आपण पाणी दिलं तर ते पाणी जमिनीत जास्त जातं, पण ते तुषार सिंचनातून जे पाणी असतं की नाही ते वरून पावसाप्रमाणे पडतं बघा. जेवढं लागेल तेवढं पिकाला पिकाचं स्नानही होतं मोकळ्या मनाने आणि मुळालाही मिळतं की नाही, पिकं प्रफुल्लित होऊन जातात. तसा गुरूंच्या कृपेचा वर्षाव होणं. 11व्या अध्यायातली गोळी फार गोड आहे बघा. आणि मी तव दातारा हे कृपेच्या गाभारा घेत आहे चारा ब्रह्मरसाचा. तुमच्या कृपेचा वर्षाव मला प्राप्त होतो आहे. तसं गुरूंची कृपा हा अमृत तुषार आहे. आणि तुषार वाहून गेला तो उपयोगाचा नाही, तो जिरला पाहिजे. सासिन्नलेनी बोधे ओसरे द्वैत दैन्य. सासिन्नली म्हणजे फोपावल्याने. जर आपण कमी प्रमाणामध्ये पाणी दिलं की ते पिकाला लागू पडतं. श्रीगुरूंनी आपल्यावर कृपा अमृत वर्षाव केला की ती कृपा जर आपल्यामध्ये पूर्णतया हस्तगत झाली. आता श्रीगुरूंना जेव्हा कृपा करायची असते ना तेव्हा त्या कृपेला निमित्त असतं महावाक्याचं. 18व्या अध्यायामध्ये पुढे ओवीच येते आहे, महावाक्याचे नावे गुरु कृपेचे ठावे, माता हात ठेविला नव्हे थापटेला जैसा. त्या ओव्याने ओव्यासारख्याच आहे बघा. अविद्येची अनिदा विश्वस्वप्नाचा हा धांदा, भोगीत होता प्रबुद्ध अनादिजो. तो महावाक्याचे नावे गुरु कृपेचे थावे, माता हात ठेविला नव्हे थापटीला जैसा. तैसा विश्वस्वप्नेशी माया, नित सांडोणी धनंजया, सहजेची चेला द्वयानंदपणे जो. मला पुढे याचा विस्तार करायचाच आहे, पुढे करतो विस्तार. म्हणून महावाक्याचं निमित्त आहे आणि गुरुकृपेचा बळ आहे. ते गुरुकृपा साधकाला ब्रह्मज्ञानाच्या किंवा ब्रह्मपदाच्या पदार आरूढ करते. पण त्यांना मात्र निमित्त लागतं बरं. आणि काय कौशल्य असेल बरं, हे सगळे महापुरुष किंवा देव असेल निमित्ताच्या शोधात असतात. करी कारण ती कळो निधी कोणा. कार्य त्यांनाच करायचं असतं, पण शोधात मात्र निमित्ताच्या असतात. ज्याप्रमाणे एखाद्या वृक्षाला फळ लागलं की नाही तर योग्य अधिकारी आला की त्या वृक्षाची अपेक्षा असते की हे फळ कुणातरी भोक्त्याला मिळावं. पण तो वृक्ष एखादी वाऱ्याची झुळूक व्हावी याची वाट पाहत असतं. वाऱ्याची झुळूक निमित्त आहे, लगेच फळ प्राप्त होतं. तसं महावाक्याचं निमित्त आहे, त्याला बोध प्राप्त होतो. आणि जर एकदा त्या बोधाचं पीक सासिन्नलेनी फोपावलं
ते भरास आलं म्हणजे काय, दृढ अपरोक्ष ज्ञान प्राप्त झालं. गुरुवारे बाबा सांगत असतात, ज्या ज्ञानामध्ये संशय नाही, ज्या ज्ञानामध्ये विपरीत भावना नाही, विपर्यय नाही, त्या ज्ञानाला दृढ अपरोक्ष ज्ञान असं म्हणतात. त्याच ज्ञानाला या ठिकाणी सासिन नलेनी भरास आलेलं पीक आहे. पण कोणतं पीक आलं? बोधे, आत्मबोध नावाचं पीक जे फोपावलेलं आहे आणि त्याचा परिणाम द्वैत दैन्य ओसरे, जे आपल्या जीवनामध्ये द्वैत, दुजेपणा, भेद अनुभवाला येतो. भेद हेच एक प्रकारचं दारिद्र्य आहे. ज्याच्या ज्याच्या मनामध्ये भेदाचा विचार आहे की नाही, तो मनुष्य व्यवहाराने किती श्रीमंत असू द्या, पारमार्थिक अंगाने दरिद्रीच आहे. कारण भेदाचा विचार आहे की नाही. आणि भेद हा ममता आणि अहंता यानेच प्रयुक्त असतो. 5व्या अध्यायामध्ये का 4थ्या अध्यायामध्ये बहुतेक ओवी आहे, एत भेद तरीके देखावा, जरी अहंभाव उरला होवावा, तो आधीची नाही आगवा, आता विषम काय. विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गविहस्तिनी, शुनी चैव शोपाकेच पंडिता समदर्शिनः. जे सगळीकडे समदर्शन करतात त्यांच्यासाठी विद्या विनय संपन्न ब्राह्मण असेल, चांडाल असेल, गाय असेल, हत्ती असेल, चांडाल असेल किंवा कुत्रा असेल, या सगळ्यांच्यामध्ये समान पाहतात, अर्थात अभेद पाहतात. आणि अभेद पाहणं याला म्हणतात अद्वैत पाहणं. याच्या उलट जे भेद पाहतात ते द्वैत पाहतात. आणि द्वैताचा नियम असा आहे, द्वितीयाद् वै भयं भवती, दुजे जव जव घडे, तव तव संसार भय जोडे, हे देवो आपुलेनी तोंडे बोलती वेदे. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला द्वैत अनुभवाला येतं ते आपण उदाहरण बाबांच्या मुखातून कायम ऐकत असतो. जिथे अभेद असतो समाधान आहे, आणि जिथे भेद आहे तिथं दुःख आहे. उदाहरण आपण ऐकलं आहे, फक्त मला निर्देश करून पुढं जायचं आहे. 2 भाऊ गुण्यागोविंदाने नांदत होते. सगळा कारभार मोठा भाऊ पाहायचा, लहाना भाऊ शेतीमध्ये लक्ष द्यायचा. एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये काम वाटून घेतले पाहिजे म्हणजे भांडणं होत नाही. आपण काही काही घरं पाहिली आहे ना अविनाश महाराज, त्या घरामध्ये एकत्र कुटुंब पद्धती पण प्रत्येकाचे कामं वाटून घेतले आहे. जर कल्पना करा 3 त्या ठिकाणी स्त्रिया असतील तर एकीने स्वयंपाक करावा, एकीने कपडे धुण्याचं काम करावं, बाकीने दुसरे काम बघावे. म्हणजे प्रत्येकाच्या कामामध्ये विभागणी होऊन जाते, भांडणं होत नाही. झालं, मोठा भाऊ बाजाराकरता गेला आणि येता येता रिक्त हस्तम न गच्छेत रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून तो येता येता ऊस घेऊन आला. त्याचा मुलगा आणि त्याच्या भावाचा मुलगा हातातला ऊस पाहिल्यानंतर ऊस घेण्याकरता आले. रस गोड आहे की नाही तो घेण्यासाठी आल्यानंतर त्याने 2 मुलं आणि ऊस मात्र एकच आहे. मग तुकडे करावे लागतील. तुकडेही केले, तिथपर्यंत काही वाटलं नाही. पण योगायोगाने मुळाकडचा जो भाग आहे ऊसाच्या, तिकडे भावाचा मुलगा आला. जो वाढ्याकडचा भाग आहे तिकडे आपला मुलगा आला. ऊसाचा एक भाग आहे, मुळाकडे जास्त गोड असतो. असं म्हणतात ना, किती गोड लागल्यामुळे मुळा सगट खाऊ नये, पण याचा अर्थ तो तिकडं गोड आहे. आणि वाढ्याकडे मात्र तो कमी गोड असतो असं म्हणतात. वाड्याकडच्या भागाचा जर रस घेतला तर सर्दी होते. त्याने विचार केला आपला मुलगा त्याला कमी प्रमाणामध्ये मिळेल, भावाचा मुलगा आहे, मग सरळ ऊसाची वाटणी करावी की नाही. त्याने ते वाटणी करताना अशी तिरकस केली म्हणजे गुणाकाराच्या चिन्हात. आणि हे पाहिलं त्याच्या लहान्या भावाच्या मंडळीनं, वरून गॅलरीतून पाहिलं. अशी अशी वाटणी झाली. सायंकाळी भाऊ जेवायला बसला, त्याचा भाऊ, आणि तिने कानात मंत्र दिला, आपल्याला उद्या वेगळं निघायचं आहे. तुम्हाला एवढ्या गुण्यागोविंदाने आपण नांदत होतो, वेगळं निघाला. कारण काय? काही नाही, ऊसाचं टिपरू, दुसरं काही कारण नाही. जे सरळ होतं त्याच्यामध्ये भेद आला की नाही. अभेद असेल तर समाधान आहे, भेद असेल तर दुःख आहे. आणि आपल्या मनाचा संकुचित भाव एवढा असतो, क्षुल्लक मनाने माणसं भेद निर्माण करतात. ज्यांचं व्यक्तिमत्व भेद अभेदाच्या पलीकडे गेलं आहे त्याही संतांना संकुचित मनाचे माणसं आपापल्या वर्णात, आपापल्या जातीत, आपापल्या समाजामध्ये वाटणी करतात. किती दुर्दैव आहे. संतांना काय वाटत असेल? कितीतरी तुम्हाला आता कार्यक्रम पत्रिका अशा दिसतील की आमच्या संतांचे सोहळे फक्त आम्हीच करणार, दुसऱ्या संतांचं आम्ही काहीच करणार नाही.
ते त्या संतांनाही मान्य होणार नाही. पण संकुचित मनाचे माणसं कुठं भेद निर्माण करतील काही सांगता येत नाही. आणि लोकांचं दुर्दैव असं आहे, जे संकुचित मनाचे भेदवादी आहे लोक त्यांना पुरोगामी म्हणतात. किती मोठं दुर्दैव आहे. द्वैत याला म्हणतात आणि हे एक प्रकारचं दारिद्र्य आहे. सगळीकडचं द्वैत नष्ट झालं पाहिजे. अंतःकरण शुद्धीच्या साह्याने गुरुकृपेचा अमृताच्या तुषाराचा वर्षाव झाला असता बोध नावाचं पीक भरास येतं आणि त्या बोधामुळे द्वैताचं असणारं दारिद्र्य संपुष्टामध्ये येतं. ही ओवी आणि हरिपाठातलं एक चरण अतिशय गोड आहे. साधू बोध झाला नुरोणी आठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईची समाप्ती झाली जैसे मोक्षरेखे आला भाग्ये विनटाला साधूचा अंकेला हरिभक्त. आहे हरीचा भक्त पण साधूंच्या अंकित पाहिजे. हरिभक्त असेल, हरीचा भक्त म्हणजे हरीची सेवा करणारा, तर तो कर्माने सेवा करेल. आणि साधूंचा अंकित असेल तर मग गुरुकृपामृत तुषारे असा तो प्रकार आहे. सासीन नलेनी बोधे वसरे द्वैत दैन्य. तेव्हा काय होतं, जेव्हा द्वैत दुजेपणा किंवा मी परब्रह्मापेक्षा वेगळा आहे यालाच भेद म्हणतात की नाही, याला द्वैत म्हणतात. आणि जेव्हा हे द्वैत गुरूंच्या कृपेनं जे ज्ञान प्राप्त होतं त्या ज्ञानाने भेद निघून जातो, म्हणजे अभेद ज्ञान प्राप्त होतं. द्वैत निघून जातं म्हणजे अद्वैताचं त्याला दर्शन होतं. आणि जेव्हा ही प्रक्रिया घडेल तेव्हा जगताभास मिशे स्फुरेते त्रिविध फळ नाशे. जगताच्या आभासाच्या निमित्ताने ज्ञानोबांनी सगळीकडे जगाला आभासच म्हटलंय बरं. विश्वाभासा एवढा मावळवित विश्वाभासो करीत असे आडवारा विश्वाभासो जो. सगळीकडे विश्वाचा आभास शब्द घेतलेला आहे. म्हणजे जगत सत्य नाही आहे. प्रतीतीला येणं बाद होणं एवढंच फक्त त्याचं स्वरूप आहे. जगताच्या आभासाच्या निमित्ताने स्फुरे अनुभवाला येणारं ते त्रिविध अनिष्ट इष्ट आणि मिश्र अशा प्रकारचं जगत हेच त्रिविध कर्माचं फळ आहे. आणि त्या फळाचा नाश होतो आणि यानंतर येथं भोगता म्हणजे कर्माचं फळ भोग घेणारा भोगता. कर्माचं सुख दुःख नावाचं फळ त्याला म्हणतात भोग्य. आपैसे निमाले हे सगळे आपोआप निमाले नष्ट होऊन जातात. आणि असा ज्ञानप्रधान संन्यास जया घडे. ज्याच्या जीवनामध्ये ज्ञानप्रधान आहे, हा वृत्तीचा संन्यास आहे बरं, हा विधीचा संन्यास नाही आहे. ज्यामध्ये वस्त्रत्याग केला जातो, दीक्षा ग्रहण केली जाते, त्याला विधी संन्यास असं म्हणतात. आणि ज्या वृत्तीमध्ये मी माझी ऐशी आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी अहंता आहे, माझे ममता आहे. अहंता आणि ममता विचारसागराच्या दुसऱ्या तरंगामध्ये कार्याध्यास आहे. कार्याध्यासच दुःखाला सुखाला कारण आहे. आणि त्या कार्याध्यासाचं कारण आहे आत्मस्वरूपाचं अज्ञान. त्या अज्ञानाला कारणाध्यास म्हणतात. थोडंसं बारकाई नाही का, कारणाध्यास हा सुखदुःखाला कारण नाही. कार्याध्यास हा सुखदुःखाला कारण आहे. उदाहरण, आपण गाढ झोपेमध्ये असतो, गाढ झोपेमध्ये अज्ञान आहे. अज्ञान सुखदुःखाला कारण नाही, पण आपल्याला स्वप्न पडतं. स्वप्नामध्ये अहंता आणि ममता आहे, जागृतीमध्ये अहंता आणि ममता आहे. मग अहंता ममता ज्या ज्या ठिकाणी असेल ते सुखदुःखाला कारणच आहे. जागृतीमध्ये सुद्धा अहंकारामुळे सुखदुःख होतं, स्वप्नामध्ये सुद्धा अहंकारामुळे सुखदुःख होतं. आणि गाढ झोपेमध्ये फक्त अज्ञान आहे, अहंकार आणि ममता नाही, तर सुखदुःख कुठं होत आहे? भक्त झालं तर सुखच होतं आहे, ते सुद्धा अवृत्त आहे. म्हणून वृत्तीचा संन्यास सगळ्यांना करता येतो, विधीचा संन्यास मात्र सगळ्यांना करता येणं शक्य नाही. आणि तो गुरूंच्या कृपेनं होतो. घडे ज्ञानप्रधान. कोणतं ज्ञान? अहम ब्रह्मास्मी इत्याकारक वृत्तीमध्ये प्रगट झालेलं मी ब्रह्मच आहे असं ज्याच्यामध्ये ज्ञान प्रधान आहे, मुख्य आहे. आणि अशा ज्ञानामुळे ज्याच्या अज्ञानाचा त्याग होतो,
अज्ञानाच्या कार्याचा परित्याग होतो त्याला म्हणतात संन्यास. सम्यक न्यासः नाम त्यागः. ज्ञानाच्या द्वारे त्याग कोणाचा करायचा आहे? ज्ञानाने अज्ञानाचा त्याग करायचा, अज्ञान कार्याचा परित्याग करायचा आणि पुढे चालून त्या अहम ब्रह्मास्मी त्याकारक ज्ञानवृत्तीचाही परित्याग करायचा. असा ज्ञानप्रधान संन्यास ज्याला घडेल, ज्ञानोबा म्हणतात ते तेची चकार वापरला आहे, तेची फळभोग सोसा मुकलेगा. तेच फळाचे असणाऱ्या सोस, त्याला हाव किंवा दुःख असं म्हणतात, त्या दुःखापासून मुकले ते सुटले जातात. मग आता हे घडेल कोणाला? ते विचारसागरामध्ये ना चिदाभासाच्या सप्तभूमिका सांगितल्या आहे बघा. ते अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान होईल कोणाला? तर ते म्हणले ब्रह्माला तर हे काही ज्ञान होणं शक्य नाही, कारण ब्रह्मज्ञान स्वरूपच आहे. आत्मस्वरूपाला म्हणे आत्मज्ञान झालं, त्यालाही होणं शक्य नाही. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. म्हणजे देहाला ज्ञान होत असेल, देह तर जड आहे, देहालाही ज्ञान होणं शक्य नाही. ज्ञान होतं कोणाला? पण त्याने उत्तर दिलं ज्ञान होतं जीवाला. जीवाचं काय स्वरूप आहे? सर्व व्यापक चैतन्य. त्या चैतन्याला लागलेला अंतःकरणाचा उपाधी, आणि त्या अंतःकरण शुद्ध असल्यामुळे सत्वगुणाचं कार्य आहे ना, शुद्ध असल्यामुळे चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब, आता बिंब भासण्यापुरतं असतं म्हणून त्याला आभास म्हणतात. अंतःकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब चित चैतन्याचं आहे आणि म्हणून त्याला चिदाभास असं म्हणतात. चैतन्याचं आहे म्हणून चित खोटं आहे आरशातल्या प्रतिबिंबाप्रमाणे, म्हणून त्याला आभास असं म्हणतात. त्या चिदाभासाला अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे असं ज्ञान होऊ शकतं. म्हणजे कसं काय होणार? मग त्याकरता त्या आभासाच्या काही भूमिका सांगितल्या. पहिले आहे अज्ञान, म्हणजे हे जरी आपल्याला कठीण वाटलं तरी पण ऐकण्यात राहू द्या. अज्ञान, आवरण, विक्षेप, परोक्ष ज्ञान, अपरोक्ष ज्ञान, शोकनाश आणि आनंदावाप्ती. म्हणजे सगळ्यांच्या जवळपास हा विषय ऐकण्यातला आहेच आहे, पण जर कदाचित कुणाला नवीन असेल तरी पण ऐकलेलं काही वाया जाणार नाही. अंतःकरणामध्ये पडलेलं जीव हे ज्याला नाव आहे, जो चैतन्याचा प्रतिबिंब भाव आहे, ज्याला चिदाभास म्हणतात, काही ठिकाणी त्याला फलही म्हणतात. त्याच्या 7 अवस्था आहेत. एक तर ब्रह्म काय आहे हे न कळणं, त्याला अज्ञान म्हणतात. त्या अज्ञानामध्ये 2 शक्ती आहे, एक आवरण आणि विक्षेप. आवरण म्हणजे झाकून टाकणं, मग झाकण्यामध्ये पुन्हा 2 आहे. एक ब्रह्म नाहीच असणं, त्याला म्हणतात सत, नाही त्याला म्हणतात असत. ब्रह्म नाहीच अशा प्रकारचं आवरण करणं त्याला असत्वापादक आवरण म्हणतात. आणि ब्रह्म असतं तर मला दिसलं असतं, मला त्याचं भान झालं असतं. ज्या अर्थी नाही म्हणजे दिसतच नाही, याचा अर्थ ते नाहीच, याला म्हणतात अभानापादक आवरण. या आवरणाचे 2 कार्य आहे. जसं की आपल्याला गाढ झोप लागते बरं, आता झोप शब्द उच्चारला की लागू नये. पण जेव्हा आपल्याला गाढ झोप लागते, त्या झोपेमध्ये काहीच कळत नाही, बरोबर आहे की नाही? म्हणजे अज्ञान आहे. काही न कळणं ते अज्ञान आपल्याला आवृत्त करतं. मी कोण आहे, केव्हापासून झोपलो आहे, म्हणजे ते आपल्यावर पांघरून टाकतं, झाकण टाकतं, त्यालाच आवरण म्हणतात. आणि एकदा आपल्याला आवरण पडलं झोपेचं की ती झोप आपल्याला नसलेलं स्वप्न दाखविते. स्वप्न दिसणं यालाच विक्षेप असं म्हणतात. म्हणजे अज्ञान, आवरण आणि विक्षेप या 3 अवस्था साक्षात बंध स्वरूप आहे, म्हणजे बंधनाला कारणच आहेत. त्यानंतर जर त्याच्या जीवनामध्ये योग्य प्रमाणामध्ये त्याच्या सुकृताचा उदय झाला तर त्याला योग्य शास्त्र ऐकायला भेटतं किंवा श्रीगुरू त्याला उपदेश करतात. मग त्याला ब्रह्म आहे असं शास्त्र प्रमाणावरून कळतं, त्याला म्हणतात परोक्ष ज्ञान. जो अगोदर ब्रह्म नाही म्हणत होता तो परोक्ष ज्ञानामुळे ब्रह्म आहे असं म्हणतो. परोक्ष ज्ञान असत्वापादक आवरण त्या आवरणाला भंग करतं. आणि त्यानंतर त्याच परोक्ष ज्ञानाचं एक पाऊल पुढं गेलं की ब्रह्म कोणीतरी वेगळं आहे असं नाही,
मीच ब्रह्म आहे, म्हणजे माझा आत्माच ब्रह्म आहे, ब्रह्मच आत्मा आहे ना आत्माच ब्रह्म आहे, असं ओतप्रोत चिंतन त्याला अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि हे अपरोक्ष ज्ञान महावाक्यानेच होतं. महावाक्याने झालं की ते अपरोक्ष ज्ञान अज्ञानाला नष्ट करतं. कारण अज्ञानाचा आणि दृढ अपरोक्ष ज्ञानाचा विरोध आहे. नाहीतर तुम्ही अज्ञानाला निवृत्त करण्यासाठी बाकी किती उपाय करा, काही फरक होणार नाही. फक्त जेव्हा आपल्याला अपरोक्ष ज्ञान होईल, ते अपरोक्ष ज्ञान अज्ञानाला नष्ट करतं. अज्ञानाला नष्ट केल्यानंतर आवरण जे आहे ना दोन प्रकारचं, आभानापादक आणि असत्वापादक, त्यालाही निवृत्त करतं. आणि जर अज्ञान हे कारण असेल, कारण जर नाहीसं झालं तर त्याचं कार्य जो विक्षेप, मी देह, मी संसारी, मी सुखी दुखी, असा जो विक्षेप आहे, कार्य आहे, त्याची निवृत्ती होते. मग आता विक्षेपाची निवृत्ती झाली की त्याला शोकनाश म्हणतात. आणि मग मीच ब्रह्म आहे असा त्या चिदाभासाला जो विलक्षण आनंद होतो, त्याला आनंदावाप्ती असं म्हणतात. त्या आनंदावाप्तीमध्ये जसं एखाद्या व्यक्तीला स्वप्न पडावं, त्या स्वप्नात या सगळ्या अवस्था अनुभवाला येतात बघा. स्वप्न जेव्हा आपल्याला पडतं की नाही, तेव्हा पहिल्यांदा सुषुप्ती अवस्था मिळते. क्रम असा सांगतो आपण, जागृती, स्वप्न आणि सुषुप्ती. तसं नाही घडत. जागृती, सुषुप्ती, सुषुप्ती कमी जास्त झाली की मग स्वप्न, स्वप्न पूर्ण झालं की पुन्हा सुषुप्ती, आणि मग जर प्रामाणिक असेल तर जागृती. असं घडतं की नाही? म्हणजे जागृती, सुषुप्ती आणि स्वप्न, सगळ्या अवस्था आपल्याला पाहिजे. त्यामध्ये जागृतीतला व्यक्ती सुषुप्तीमध्ये गेला, अज्ञान आहे, ते अज्ञान त्याला मी कोणाही कळू देत नाही, आवरण आहे. त्यानं त्याला स्वप्न पडतं, स्वप्न हा विक्षेप आहे. स्वप्नातून त्याला परोक्ष ज्ञान होईल, अपरोक्ष ज्ञान होईल. अपरोक्ष ज्ञानातून जागा झाला, पण तो कसा का जागा होईना? जागा झाल्यानंतर आता खरं सांगा, ज्या व्यक्तीला स्वप्न पडलं, ज्याला गाढ झोप लागली, तो जाग झाल्यानंतर त्याचं स्वप्न संपतं का त्याची सुषुप्ती अवस्था पण संपते? दोन्ही संपतात, दोन्ही संपतात. सुषुप्ती हे कारण आहे आणि स्वप्न हे कार्य आहे. कार्यासहित कारणाची निवृत्ती होणं याला आत्यंतिक निवृत्ती असं म्हणतात. म्हणजे बघा, सामान्य स्वप्नातून जागं व्हायचं असेल तर अवस्थांतर व्हावं लागतं. अवस्थांतर झालं की स्वप्न नाही, स्वप्नाचं कारण नाही. तसं इथे विश्व नावाचं स्वप्न आपल्याला अनुभवाला येतं आहे आणि त्या स्वप्नाला कारण आपल्या आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे. इथे जागं व्हायचं असेल तर अवस्थांतर नाही चालत, बोधांतर चालतं. जेव्हा श्रीगुरू आपल्याला तुझा देह नावाचा बोध घालवतात आणि साधू बोध, त्याचे दोन अर्थ होतील. साधूपासून झालेला बोध त्याला म्हणतात साधू बोध, आणि साधू विशेषण घेतलं तर चांगला बोध. चांगला बोध तो आहे की जो अबोधालाही घालवितो आणि स्वतःही निवृत्त होतो. ज्याप्रमाणे साबण असतो की नाही, तो मलिन कपड्यावरचा मळही घालवतो आणि स्वतःही फेस रूपाने राहत नाही. तसं चांगला बोध असतो की नाही, चांगलं ज्ञान, ते अज्ञानालाही घालवतं आणि स्वतःही निवृत्त होतं. असा बोध प्राप्त झाला की त्या बोधातली हे वाक्य आहे. मग त्या बोधातला हा सगळा प्रकार आहे. त्या बोधाने हे घडू शकतं. म्हणून या बोधांतराची आवश्यकता इथं आहे. स्वप्नातून जागा व्हायचं असेल तर अवस्थांतर होत आहे, तिथं प्रारब्धाने होईल. पण जर आपल्याला अहम ब्रह्मास्मी या वृत्तीवर यायचं असेल किंवा त्याला आत्मजागृती व्हायची असेल तर श्रीगुरूंनी उपदेश करावा लागेल. आणि ती जागृती प्राप्त झाली की तेव्हा जगदाभासमिषे स्फुरेती त्रिविध फळनाशे एत भोक्ता भोगा पैसे निमाले हे घडे ज्ञान प्रदान ऐसा संन्यास जया विरेशा तेच फळभोग स्वसा मुकलेगा. तेच खऱ्या अर्थाने या फळभोगाच्या कष्टातून सुटून जातात. त्यांचाच प्रकार पुढं आला आहे बघा. अविद्येची निदा, तर निद्रा आली. निद्रा आली म्हणजेच अज्ञान आलंच की नाही. अविद्येची निदा, आवर अज्ञान आलं. विश्वस्वप्नाचा हा धांदा भोगीत होता प्रबुद्धाना देजो, आवरण आणि विक्षेप आलं. मग श्रीगुरु त्याला जागृत करतात. तो महावाक्याची निनावी,
गुरुकृपेचे थावे, ज्यामध्ये आत्मा आणि ब्रह्म यांचं ऐक्य प्रतिपादन केलं असतं त्या वाक्याला महावाक्य म्हणतात. आणि ते 4 वेदाचे फक्त 4च महावाक्य आहे. प्रज्ञानम ब्रह्म, अहम ब्रह्मास्मी, अयम आत्मा ब्रह्म आणि तत्वमसी. 4 वेदाचे 4च महावाक्य. बाबा सांगत असत मला तेव्हा महावाक्य म्हणजे फार मोठं, ज्याला स्वल्पविराम अल्पविराम कुठंच नाही असं नाही आहे. महावाक्य म्हणजे ज्याचा अर्थ मोठा आहे. अंगे साने परिणामे थोर, जैसे गुरुमुखीचे अक्षर. हेच आहे ते गुरुमुखातून येणारे अक्षर अंगाने लहान आहे, अर्थाने मात्र मोठे आहे. आणि त्या अक्षराचा बोध झाला की मग महावाक्याचे नावे गुरुकृपेचे थावे. माता हात ठेवणे नवे, थापटेला जैसा. ही गुरूंची कृपा त्याला प्राप्त होते. आणि त्या प्राप्तीतून जसा एखादा व्यक्ती सामान्य निद्रेतून जागा झाला की स्वप्न नष्ट होतं, तसा हा अज्ञानाच्या निद्रेतून जर जागा झाला तर मग विश्वस्वप्नेसी माया निद. विश्वस्वप्नासहित माया नावाची निद्रा सांडवणी धनंजया सहजेची चेला द्वयानंदपणे जो. कसा जागा झाला? सहज अद्वय आनंद स्वरूपाने जागा होतो. आणि जो असा जागा झाला त्याच्या जीवनामध्ये अज्ञान राहत नाही. अज्ञानाच्या सापेक्ष असणारं अहम ब्रह्मस्मिताकारक वृत्तिज्ञान राहत नाही. मग आता तो फक्त शुद्ध स्वरूपाला प्राप्त झाला, त्याला कर्म लागत नाही. ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा, असा त्याचा बोध होतो. आणि तेची फळभोग सोसामुकलेगा, फळाच्या असणाऱ्या भोगातून ते मुक्त होता. आता यानंतर आणि या उभयान्वयी अव्ययाने नवीन विषयाची जोडणी आहे, त्याचा विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरधारे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.